नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सगळ्या माझ्या ताईंना आणि दादांना स्वामी प्रकट दिनाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. स्वामी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो आणि अशीच तुमच्याकडून भरभरून सेवा स्वामी कायम करून घेऊ ही स्वामींचरणी प्रार्थना. बघा, चैत्र नवरात्राला आता कालपासून सुरुवात झालेली आहे आणि त्याचबरोबर रामनवरात्राला सुद्धा सुरुवात झालेली आहे. आपण जशी आपल्या कुळदेवीची सेवा करतो तशीच बरीच लोक रामनवरात्रामध्ये रामाची सुद्धा सेवा करतात. आता रामरक्षा स्तोत्र हे आपल्याला माहितीच आहे. हे अत्यंत प्रभावी आणि खूप शक्तिशाली स्तोत्र आहे. जवळपास आपल्याला घरामध्ये दररोज संध्याकाळी शुभं करोती, भीमरूपी आणि रामरक्षा हे म्हटलंच गेलं पाहिजे अशी आपली सगळी घरातली वडीलधारी मंडळी जी असतात ती कायम आपल्याला सांगत असतात. प्लस ज्या गर्भवती महिला आहेत किंवा ज्यांना बाळ होण्याची इच्छा आहे तर त्यांनी तरी रामरक्षा दररोज ऐकावी. इतके सुंदर संस्कार होतात ना बाळावरती. माझ्या कितीतरी मैत्रिणींचे उदाहरण हे माझ्याकडे आहेत. आता बघा, तुम्ही रामरक्षाचे जर पठण नित्य किंवा दररोज केले तर आपल्या कुटुंबाचे, आपल्या घरातील मंडळींचे, आपल्या मुलांचे सर्व रोगापासून, आजारांपासून, वाईट शक्तींपासून, दृष्टींपासून, अपघातांपासून, सगळ्या शत्रूंपासून आपले रक्षण होते. मुलांची बुद्धी कुशाग्र किंवा वाढण्यासाठी मदत होते. वास्तू दोष हा नष्ट होतो, नुकसान होत नाही. मुले खूप हुशार होतात. त्यामुळे ही दररोज आपल्या घरी म्हटली गेलीच पाहिजे आणि मुलांनासुद्धा ती ऐकवली पाहिजे आणि त्यांच्याकडून ती पठणसुद्धा करून घेतली पाहिजे. आता रामरक्षा कशी सिद्ध करावी, कधी करावी हे आज आपण बघणार आहोत. तर पहिली नियम म्हणजे आपल्याला सिद्ध करण्याच्या वेळेला नॉनव्हेज खायचं नाही आहे, ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. पिरियड्सच्या दरम्यान आपल्याला रामरक्षा वाचायची नाही आहे किंवा ही सिद्ध करायची नाही आहे. आता रामरक्षा कधी सिद्ध करू शकतो तर गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत आपण सिद्ध करू शकतो. पण आता जर समजा काल पिरियड्स असतील किंवा काल संपले असतील तर आजपासून सुद्धा तुम्ही रामनवमीपर्यंत रामरक्षा सिद्ध करू शकता. आता पहिलं काय करायचं आहे तर घरातील देवांना नमस्कार करायचा आहे. तुम्हाला जर संकल्प करायचा आहे तर तुम्ही संकल्प नक्की करावा. आपल्या उजव्या हातात थोडं पाणी घ्यायचं आहे, हळद, कुंकू, अक्षता, फुलं घ्यायची आहे आणि रामांचे स्मरण करायचे आहे आणि म्हणायचं आहे की मी आजपासून रामनवमीपर्यंत रामरक्षा सिद्ध करत आहे, ती निर्विघ्नपणे माझ्याकडून सिद्ध करून घ्यावी ही प्रार्थना करून ते पाणी आपल्या तांबणामध्ये सोडून द्यायचं आहे. बघा, रामरक्षामध्ये एकूण 38 श्लोक आहेत. त्यात 11वी ओळी आहेत. त्यात श्रीरामांनी आपल्या मस्तकांपासून ते पावलापर्यंत आपल्याला प्रत्येक अवयवांचे रक्षण करावे अशा त्या 11 ओळी आहेत. तर असं म्हटलं जातं की सिद्ध केल्यानंतर रामरक्षा जरी घरात एकदा तुम्ही म्हटली तर तुमच्या भोवती एक सुरक्षा कवच किंवा एक सुरक्षा घेरा तयार होतो आणि तो आपलं रक्षण करतो. प्लस जर मुलं रामरक्षा जर दररोज संध्याकाळी जर त्यांनी उदबत्ती लावून जर घरात मोठमोठ्याने म्हटली तर त्यांचा दुष्ट शक्तींपासून किंवा दृष्टींपासून हा बचाव होतो आणि त्यांची बुद्धी कुशाग्र होऊन ते खूप हुशार आणि खूप बुद्धिवान बनतात. तर आपल्याला जेव्हा आपण रामरक्षा सिद्ध करायचं आहे तेव्हा आपल्याला पूर्ण रामरक्षा ही दररोज 13 खेपा म्हणायची आहे किंवा तुम्ही श्रवणसुद्धा करू शकता. बघा, 12 खेपा जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा ती आपल्याला म्हणायची आहे इति श्री बुधकौशिक ऋषी इथपर्यंत, ह्याच्या अगोदरच्या ओळीपर्यंत आपल्याला म्हणायचं आहे आणि 13व्या खेपेला पूर्ण म्हणजे इति श्री बुधकौशिक ऋषी ही ओळ 13व्या खेपेला आपण म्हणून ती संपवायची आहे. तर असं तुम्हाला दररोज 13 खेपा पूर्ण रामरक्षा म्हणायची आहे किंवा श्रवण करायची आहे. आता
वाचण्याच्या अगोदर देवासमोर एक छान आसन घाला. तेच आसन तुम्ही दररोज हे पूर्ण रामनवमीपर्यंत तुम्हाला तेच आसन वापरायचं आहे. तीच जागा तुम्हाला ठेवायची आहे वाचण्याची. तुम्ही आयदर ब्रह्ममुहूर्तावरती करू शकता किंवा संध्याकाळी 7 ते 8, 8:30पर्यंतसुद्धा तुम्ही करू शकता. वाचण्याच्या अगोदर तुम्हाला एक उदबत्ती लावायची आहे, देवाकडे एक दिवा लावायचा आहे आणि तुम्हाला वाचायला बसायचं आहे. तुम्ही एक भांडं पाणी किंवा एक पेला पाणीसुद्धा देवासमोर ठेवू शकता आणि सगळं जेव्हा तुमचं वाचून झालं, जो अंगारा म्हणजे उदबत्तीचा अंगारा जो पडतो तो त्या पाण्यात घालून पूर्ण घरभर तुम्ही शिंपडू शकता. थोडंसं तीर्थ म्हणून पिऊ शकता किंवा तो अंगारा घरभर तुम्ही शिंपडू शकता. आता सतत जर तुमच्या घरी कोण आजारी जर पडत असेल किंवा जर कोणाला बाहेरच्या शक्तींचा किंवा वाईट शक्तींचा जर भास होत असेल किंवा त्यांना जर भीती वाटत असेल किंवा मुलांना सारखी दृष्ट लागत असेल तर त्यांना हा अंगारा दररोज जरूर लावावा. कोण गर्भवती असतील तर त्यांनीसुद्धा तो लावावा आणि त्यांनीसुद्धा दररोज संध्याकाळी 7 वाजता रामरक्षा नक्की ऐकावी. आपल्या पोटावर हात ठेवावा आणि रामरक्षा ऐकावी आणि म्हणावी सुद्धा. त्याचे जे व्हायब्रेशन्स आहेत ते ग्रास्प होतात आणि मुलं खूप सुंदर अशी जन्माला येतात. आता तुमचे जर पिरियड्स असतील तर तुम्ही हे नंतरसुद्धा कधीही चालू करू शकता. कुठल्याही गुप्त नवरात्रीमध्ये किंवा कुठल्याही पौर्णिमेलासुद्धा तुम्ही हे चालू करू शकता. आता जेव्हा रामरक्षा रामनवमीला सिद्ध होते तेव्हा ती दुसऱ्या दिवसापासून दररोज संध्याकाळी म्हटली गेली पाहिजे. आता जेव्हा आपण रामरक्षा सिद्ध करतो, दररोज तुम्हाला काही नैवेद्य दाखवायचा आहे का? तर अजिबात नाही. तुम्ही एक फळ किंवा खडीसाखर जरी ठेवली तरी हरकत नाही, नाहीतर काही ठेवलं नाही तरीसुद्धा चालेल. पण ही दररोज 13 खेपा म्हणा, सिद्ध करा. दुसऱ्या दिवसापासून दररोज 1 खेपा घरी रामरक्षा म्हटली गेलीच पाहिजे. जेव्हा ती सिद्ध होते तेव्हा त्याचे जे अनुभव आहे, त्याचे जे रिझल्ट्स आहे ते अत्यंत खूप विजिबल आहेत आणि खूप तुम्हाला पटकन ते जे रिझल्ट्स मिळतात, अनुभव येतात. तर तुम्ही हे नक्की सिद्ध करा आणि दररोज संध्याकाळी 7 वाजता घरी जर मुलं असतील तर तुमच्यासोबत त्यांना बसवा. त्यांना जर येत नसेल तर श्रवण करा. तुमचं ऐकून त्यांना ती पाठ होऊन जाते आणि त्यांची बुद्धी कुशाग्र होते किंवा बुद्धी वाढण्यास मदत होते आणि मुलं हुशार होतात. तर त्यांनासुद्धा ही नक्की म्हणायला लावा. तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.